विधानसभेचा महानिकाल, महायुतीची सरशी तर महाविकास आघाडीची पिछाडी। घराणेशाही म्हणा किंवा पर्याय म्हणून राजकारणात आलेल्या महत्त्वाकांक्षी युवकांना या निवडणुकीत पराभवाचा जबरदस्त धक्का बसला आहे। यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना पहिल्याच निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे। अजित पवार यांना आव्हान देत बारामतीतून युगेंद्र पवार यांनी निवडणूक लढवली, मात्र काका अजित पवार यांनी त्यांचा दारुण पराभव केलाय। माजी आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले नवी मुंबईचे संदीप नाईक यांनी बंडखोरी केली। आमदार होण्यासाठी त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश करून निवडणूकही लढवली, मात्र त्यांना भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याकडून पराभूत व्हावे लागले आहे। नालासोपारा येथून बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे। आणखीन एक युवा उमेदवार रोहित पवार यांनाही विजयासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत असून त्यांनाही धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। एकंदरीतच राजकारणात असलेल्या या युवकांचा उदय होण्याआधीच त्यांना पुढील काळात आणखी मोठा संघर्ष करावा लागणार आहे। सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा